पुणे जिल्ह्याच्या कोरेगाव भीमा येथे 206वा शौर्य दिन हा उत्साहात पार पडत आहे आणि याच अनुषंगाने जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या आलो आहोत पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे, ज्या ठिकाणी हा जो विजयस्तंभ आहे या विजयस्तंभाचा जी सजावट आहे तीच खरं तर पूर्ण करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। जवळजवळ 4.5 टनांनी ही फुलांची सजावट या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। वेगवेगळे फुलं आहेत ती खरं तर विजयस्तंभावरती सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचसोबत या विजयस्तंभावरती भारताचा ध्वज, त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ही साकारण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। एकूणच 1 जानेवारी रोजी विजयस्तंभावरती अभिवादन करण्यासाठी अनेक अनुयायी खरं तर राज्यभरातून या ठिकाणी येत असतात आणि याच निमित्तानं याच अनुषंगानं या ठिकाणी जे शौर्य दिन आहे हा शौर्य दिनाच्या निमित्त विजयस्तंभाची सजावट आहे ती खरं तर पूर्ण केलेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो सुद्धा तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळते। आजच्या पूर्वसंध्येला अनेक अनुयायी सध्या तर खरं तर या ठिकाणी शौर्य दिनाच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळते। यामुळे हा जो परिसर आहे पूर्णतः गजबजून गेलेलाचं चित्र या ठिकाणी आपण पाहतोय। एकंदरीत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे। CCTV सुद्धा या ठिकाणी तैनात केलेला आहे, कारण की मोठ्या संख्येने खरं तर अनुयायी या ठिकाणी येतील आणि उद्याच्या अभिवादन सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहता पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी खरं तर तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळतं। एकूणच आज रात्री 12 वाजता खरं तर आतषबाजी केली जाईल आणि त्यानंतर शौर्य दिनानिमित्त या विजयस्तंभाला मोठ्या प्रमाणामध्ये जे अनुयायी आहेत ते खरं तर अभिवादन करतील। मात्र एकंदरीत उद्या सकाळी अजितदादा पवार सुद्धा सकाळी 6च्या दरम्यानमध्ये या ठिकाणी शौर्य दिनाच्या निमित्तानं विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणार आहेत। त्यासोबत अनेक मंत्री असतील किंवा नेते असतील, पुढारी असतील या ठिकाणी येतील। मात्र एकंदरीत आपण ज्या पद्धतीने पाहतो की खरं तर शौर्य दिनाच्या निमित्तानं अनेक अनुयायी सध्या कोरेगाव भीमा येथे दाखल झाल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कारण विकीसह मी सुनील तिकडे, TV9 मराठी, कोरेगाव भीमा, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।